नमस्कार नमस्कार मित्रांनो. तर आज मी बनवणार आहे डाळ चिकल्या, जी की महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी इकडे काढून घेतलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. तर त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, त्यानंतर चिकल्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ आणि चिकल्यांच्या डाळसाठी लागणारं साहित्य. इकडे मी लसूण तर लसणाची पेस्ट, टमाटा चिरलेला, 2 लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि त्यामध्ये लागण्यासाठी सगळे मसाल्याचे साहित्य: हळद, लाल मिर्च पावडर, जिरे, राई आणि 3 प्रकारचे मसाले. त्याच्यामध्ये हा घरी बनवलेला मसाला, हा सुहाना मसाला आणि अंबारी मसाला, आणि सोबतच लागणार आपलं मीठ, जे कुकरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे 1 ग्लास पाणी. त्यानंतर दोघी डाळ मिक्स करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. हे बघा, इकडे मी दोघी डाळ स्वच्छ धुवून घेतल्यात. आता आपण डाळ कुकरमध्ये टाकणार आहोत शिजवण्यासाठी. आता जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत. तर पीठ मळण्याच्या अगोदर आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये चिमूटभर हळद, 1 चमचा चटणी, त्याच्यानंतर थोडेसे जिरे, चवीनुसार नमक आणि थोड्याशा ओवा. तर आता आपण हे पीठ मळून घेऊ. तर इकडे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता पीठ मळून झाल्यानंतर आपण 2 मिनिटं याला तसंच राहू द्यायचंय आणि त्याच्यानंतर मग डाळला फोडणी द्यायची. डाळला फोडणी दिल्यानंतर याला लाटून घ्यायचं आणि लाटून घेतल्यानंतर काप करून आपण डाळमध्ये टाकणार आहोत. चला आता आपण डाळला फोडणी देऊन घेऊ. तर आता आपल्याला कढई ठेवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकायचं आहे. आता आपण तेलमध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी तळल्यानंतर आपण लगेच जिरं सुद्धा टाकून घेणार आहोत. आता आपण टाकून घेतले जिरे. त्याच्यानंतर लसणाची पेस्ट टाकून घेऊ, कढीपत्ता, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, त्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर टमाटा टाकणार आहोत आपण. टमाटा टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तेलमध्ये हळद टाकून घेऊ. सोबतच मसाला सुद्धा टाकून घेणार आहोत. त्यानंतर चवीनुसार नमक. आणि आता आपण टाकून घेऊ डाळ, जी आधी शिजवून ठेवलेली होती. तर या प्रकारे आपल्याला डाळ करायची आहे आणि मग याच्यामध्ये आपण चिकल्या सोडणार आहोत. डाळसाठी आता आपण चिकल्या लाटून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथे घेतलेला आहे पिठाचा गोळा. तो तुम्ही पीठ लावून सुद्धा लाटू शकता किंवा तेल लावून सुद्धा लाटू शकता. तर आता मी लाटून घेत आहे पिठाचा गोळा. थोडं पातळच लाटून घ्यायचं, त्याच्याने चिकल्या खायला चांगल्या लागतात. जास्त जाड राहिल्या का मग त्या शिजत नाही व्यवस्थित. तर याप्रमाणे चपातीचा गोळा लाटून घ्यायचा आहे आणि आता आपण याचे करून घेणार आहोत काप. तर कापताना लक्षात राहू द्यायचं की आपल्याला त्याचे चौकोनी काप करायचे आहेत आणि छोटे छोटे करायचे आहेत, जास्त मोठे करायचे नाही, जेणेकरून ते आपल्याला खाता येतील.
ज्या प्रकारे आपण शंकरपाळ्यांचे काप करतो त्याच प्रकारे आपल्याला चिखल्यांचे सुद्धा काप करून घ्यायचे आहेत. दाळ चिखल्या तुम्ही आंबट गोड सुद्धा बनवू शकतात किंवा तिखट सुद्धा बनवू शकतात. पद्धतीने तुम्हाला चिखल्यांचे काप करून घ्यायचे आहेत. आता इकडे वरणला उकळी आल्यानंतर आपल्याला लगेच चिखल्या टाकायच्या आहेत. तर डाळला आता उकळी आली, आपण टाकून घेतो चिखल्या. त्यानंतर आपण 10 मिनिटं आता या दाळ चिखल्या झाकून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण 10 ते 15 मिनिटं दाळ चिखल्या झाकून ठेवू. आता चिखल्या तयार झालेल्या आहेत. तर आपण सगळ्यात अगोदर चिखली शिजली का ते बघून घ्यायचं. तर चिखली शिजून गेलेली आहे. तर चिखल्या शिजलेल्या आहेत ते आणि खाण्यासाठी तयार आहेत. तर आता आपण दाळ चिखल्यांना सर्व करूया. तर आपण गरम गरम चिखल्यांमध्ये तूप सुद्धा टाकून. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या.